नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 3 टिपके काढणार आहोत आणि खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। चला तर मग आधी 3 टिपके आपण काढून घेऊयात आणि ते टिपके काढून झाल्याच्या नंतर आपण त्रिकोण काढून घेणार आहोत। अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत। एकदा तरी नक्की तुम्ही तुमच्या दारासमोर घरासमोर नक्की काढा ही रांगोळी। आता आपण त्या त्रिकोणाच्या साइडने आणखीन एक त्यालाच जोडून असा त्रिकोण काढत आहोत। खूपच सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत। खूपच झटपट आणि सुंदर अशी रांगोळी आहे ही। पहा तर आडव्या आणि उभ्या आपण त्या त्रिकोणाला रेघा काढून घ्यायच्या आहेत। याच्यानंतर मी साइडचा जो त्रिकोण आहे तो थोडासा डार्क करून घेत आहे। याच्यानंतर आपण त्रिकोणाच्या तीनही बाजूला चक्रा काढून घेणार आहोत। खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीच्या अशा चक्रा आपण या काढणार आहोत। पहा अशा पद्धतीने आणि काढून झाल्याच्या नंतर आपण बोटाच्या सहाय्याने त्याला थोडासा गोलाकार आणि व्यवस्थित असा शेप देऊन घेणार आहोत। म्हणजे दिसायला पण खूप सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी ही वाटली पाहिजे। चला तर आता चक्र्या ह्या तीनही बाजूंच्या काढून झालेल्या आहेत। तर आपण त्याला पानाचा आकार असा काढून घेणार आहोत। त्याच्या चक्राच्या साइडनी तीनही बाजूंना आता अशाच प्रकारची आपण ही रांगोळी काढून घ्यायची आहे। खूपच सुरेख आणि खूपच सुंदर अशी। आणि आतल्या साइडला आपण त्या चक्रीला त्या रेघा जोडून घेत आहोत। आता आपण उरलेल्या दोनही बाजूंना अशाच प्रकारे रेघा या जोडून घ्यायच्या आहेत। चला तर आता तीनही बाजूला पानासारख्या रेघा जोडून झालेल्या आहेत। त्याच्या साइडला आपण गोलाकार अशा कळ्या काढून आतल्याच साइडने चक्रीच्या आपण जोडून घेणार आहोत। तीनही बाजूला आपण अशाच प्रकारे या कळ्या आपण जोडून घ्यायच्या आहेत। आता कळ्या जोडून झाल्याच्या नंतर आपण त्याला पांढऱ्या रंगाने रंग भरत आहोत। रेगा रेगा अशा दिसतील अशा पद्धतीने खूपच सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण या रेगाही भरून घेत आहोत। चला तर आता रेगा भरून झाल्याच्या नंतर आपण पिवळे टिपके हे देऊन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाल रंग हा भरणार आहोत।
आपल्याला असं वाटतंय जिथे आपण ठेवू शकतो पिवळा रंग, तिथं आपण हे टिपके असे काढून घ्यायचे आहेत. चला तर मग खूपच सुंदर आणि सुरेख अशा पद्धतीने आपण या टिपके काढून घेणार आहोत. चला तर आता आपण लाल रंगाचे टिपके पिवळ्या रंगावर देत आहोत. याच्यानंतर आपण 2 पाकळ्या ज्या काढलेल्या आहेत त्याच्यावरती आपण 3-3 पाकळ्या काढून फुलाचा आकार देऊन हा घ्यायचा आहे. 1, 2 आणि 3. पांढऱ्याच रंगाची रांगोळी आहे, पण खूपच सुरेख आणि सुंदर अशी दिसणारी रांगोळी आहे. आता आपण चक्रीच्या पुढे ही पान काढून त्याच्या साईडला 2 अशा बारक्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्याही नंतर पांढऱ्या रंगाने थोडंसं शेडिंग करून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण प्रत्येकच साईडला अशाच प्रकारची डिझाईन काढून घ्यायची आहे. चला तर अशा पद्धतीने आपली ही सुरेख आणि सुंदर फक्त 3 टिपक्यांची ही रांगोळी तयार झालेली आहे. नक्की तुमच्या दारासमोर घरासमोर ही रांगोळी काढायला विसरू नकात. खूपच शुभ आणि सुंदर अशी दिसणारी रांगोळी आहे ही. नक्की काढा एकदा तरी तुमच्या दारासमोर. पण अशा पद्धतीने आपण नंतर पांढरे टिपके पण देऊन घेतलेले आहेत आणि त्याला पसरवून घेत आहोत. म्हणजे आणखी रांगोळीची सुबकता आपण अशाच पद्धतीने वाढवत आहोत. रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.